ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। पुढची बातमी आहे ऑक्सिजन कमतरता असलेल्या रुग्णांसाठी खूप महत्त्वाची। कोविडवरती मात केली असेल किंवा तुम्हाला सामान्य आयुष्यात सुद्धा ऑक्सिजनच्या कमतरतेसंदर्भात अडचणी जाणवत असतील तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे। श्वसनाचा आजार असलेल्या काही रुग्णांवर सर्व उपचार होऊन सुद्धा ऑक्सिजनची पातळी कमीच राहते। नैसर्गिकरित्या ऑक्सिजनची पातळी वाढेस्तोवर त्यांना काही काळ बाहेरून ऑक्सिजन देण्याची आवश्यकता असते। त्यासाठी ऑक्सिजनचं सिलेंडर वापरलं जायचं, मात्र आता यासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर हे मशीन घरच्या घरी वापरलं जात आहे। त्यामुळे ऑक्सिजनची पातळी कमी असणाऱ्या रुग्णांना रुग्णालयात दाखल होण्याची गरज नाहीये, पण हे मशीन डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरावं असं आवाहन आम्ही सुद्धा करतोय। हे मशीन नेमकं कसं काम करतं, ते कुणी वापरावं आणि कसं वापरावं, सोबतच त्याची वैशिष्ट्य कोणकोणती आहेत याविषयी श्वसन विकार तज्ञ डॉक्टर स्वप्नील कुलकर्णी यांनी माहिती दिली आहे। आपल्यासोबत आहे डॉक्टर स्वप्नील कुलकर्णी। स्वप्नील सर, नेमकं या मशीनचं फंक्शन काय आहे आणि जसं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, कोणत्या प्रकारचे कोरोनाबाधित रुग्ण ही मशीन सध्या घरच्या घरी वापरताना आपल्याला दिसतात? नक्कीच, जसं तुम्ही सांगितलं, या मशीनचं नाव ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर असं आहे। या मशीनचं बेसिक फंक्शनिंग आपण आधी समजून घेऊया। कोरोनाचे किंवा इतर पण ज्यांना लंग्समध्ये काही प्रॉब्लेम आहेत आणि ज्यांचं ऑक्सिजन लेवल शरीरातली कमी राहती आहे, सगळी ट्रीटमेंट देऊन सुद्धा अशा लोकांना काही काळ ऑक्सिजन लागण्याची शक्यता असते। हा पिरियड जोपर्यंत लंग्स आपली बॉडी स्वतः हिलिंग प्रोसेस स्टार्ट होत नाही आणि लंग्स रिकवर होत नाही, तोपर्यंत कदाचित काही लोकांना ऑक्सिजन बाहेरून देण्याची गरज पडते। तर पूर्वी अशा गोष्टींसाठी ऑक्सिजन सिलेंडर सर्रास वापरले जायचे, पण त्याला हा एक पर्याय आलेला आहे। बऱ्याच वर्षांपासून आम्ही तसं वापरत आलेलो आहोत, पण कोरोनामुळे ही मशीन थोडी लाईमलाईटमध्ये आलेली आहे। हवेत आपल्याला माहिती की आपल्या जनरली हवेमध्ये 20% ते 21% ऑक्सिजन असतो। ही मशीन काय करते तर त्यातला तो ऑक्सिजन शोषून घेते, तेवढा ऑक्सिजनच फिल्टर करते आणि तो रुग्णाला प्रोव्हाइड करते, म्हणजे रुग्णाला प्युअर ऑक्सिजन प्रोव्हाइड होतो, जेणेकरून त्याचं शरीरातली ऑक्सिजन लेवल मेंटेन राहील। तर या मशीन ही इलेक्ट्रिसिटीवर चालणारी मशीन आहे। ह्याच्यामध्ये काही बॅटरी ऑपरेटेड मशीन्स पण आहेत। अगदी छोटी मशीन आहे, जसं आपण पाहिलं इलेक्ट्रिसिटीला कनेक्टेड आहे। इथे ऑक्सिजन लेवल आपण ॲडजस्ट करू शकतो। हा नॉब आहे, ह्याच्यामध्ये या मशीनमध्ये पर्टिक्युलरली 0 पासून ते 5 लिटर पर मिनिट पर्यंत आपण ऑक्सिजन देऊ शकतो। काही मॉडेल्स असे पण असतात ज्याच्यामध्ये आपण 10 लिटर पर्यंत पण ऑक्सिजन देऊ शकतो, पण त्याच्यावरती ऑक्सिजन देण्याची सोय या मशीन्समध्ये नाही आहे। तुम्ही इथे पाहाल तर इथे एक ह्युमिडिफायर आहे, ज्याच्यामुळे थोडीशी ह्युमिडिफाईड एअर म्हणजे जी अजून रुग्णाला कम्फर्टेबल असते ती रुग्णाला मिळते। आणि हे मशीन हे कनेक्टेड ह्या कॅन्युलाला आहे। या कॅन्युलामधून ऑक्सिजन रुग्णाला देता येतो। इथे छोटंसं, याला आम्ही नेझल कॅन्युला असं म्हणतो, हा छोटासा असा नाकामध्ये फिट होतो आणि रुग्णाला ऑक्सिजन पुरवता येतो। याची जी ऑक्सिजन लेवल आहे ती जी दवाखान्यात पुरवली जाते तेवढी निश्चित म्हणजे तेवढी असते का? त्याच्यापेक्षा जास्त ऑक्सिजन लेवल जर मग रुग्णाला लागली तर त्यांनी काय करणं अपेक्षित आहे? असे रुग्ण जे रिकव्हरीच्या वाटेवर आहेत पण त्यांना काही काळ ऑक्सिजन लागेल असं आपली शक्यता आहे, अशा लोकांना फक्त तेवढ्या कारणासाठी हॉस्पिटलमध्ये ठेवणे, हॉस्पिटलचा खर्च वाढवणे, हॉस्पिटल रिलेटेड बाकी इन्फेक्शनची रिस्क वाढणे, या गोष्टीची गरज नसते। त्यामुळे आपण अशा रुग्णांना या मशीनसोबत घरी पाठवतो। ही मशीन विकतही घेता येते आणि ही मशीन भाड्याने पण मिळते। विकत अंदाजे 50,000पर्यंत या मशीनची किंमत आहे। भाड्याने घेतलं तर महिन्याचं काहीतरी 4-5 हजार रुपये भाडे या मशीनचं असतं। धन्यवाद डॉक्टर, ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल। थँक्यू। कॅमेरामन विजय राऊत सोबत मानसी देशपांडे, एबीपी माझा, पुणे।